श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत घावणे. त्यासाठी आपण 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 छोटी वाटी चणा डाळ आणि 1 चहाचा चमचा मेथी, हे सगळं आपण 6-7 तास भिजत ठेवलेलं. नंतर ते वाटून घेतलं आहे. आता बघा, हे पीठ मी चांगलं वाटून बारीक दळून घ्यायचं, म्हणजे ते पटकन येतं, फर्मेट होतं. फर्मेट होतं. हे बघा, सगळं वाटून झालं आहे. आता त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकून चांगलं फेटून घेतलं आहे. आता त्याच्यात तेल टाकलं आणि 1 कांदा सोलून उलटा टाकायचा, म्हणजे तो पीठ आलं की तो कांदा सरळ होतो. बघा, चांगलं पीठ आलेलं. त्याच्यातलं मी थोडं पीठ वेगळं काढलं आहे. त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकला आहे, थोडासा टोमॅटो टाकला आहे आणि भरपूर थोडी कोथिंबीर टाकली आहे, चवीपुरतं मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मी अप्प्यासाठी बेटर तयार करते. चांगलं मिक्स करायचं आणि हे 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. बघा, छान मिक्स होतं आहे, एकदम सॉफ्ट पीठ झालं आहे. तोपर्यंत इथे अप्पे पात्र्याला मी तेल लावून घेतलं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि त्याच्यात थोडं थोडं बॅटर पळीने सोडायचं आहे. बघा, एकदम सोडून झाले. त्याला 5 ते 7 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे. झाकण लावून पलटायचे. बघा, कसे मस्त गोल्डन ब्राऊन झालेत. आणि पलटी मारून पण एक 5-7 मिनटं त्याला तसेच वाफवायला ठेवायचे, म्हणजे आतला कांदा टोमॅटो चांगला शिजतो, कच्चा लागत नाही. एकाच बॅटरच्या आपण बऱ्याच वस्तू करू शकतो. इडली करू शकतो, अप्पे, घावणे, डोसे, या सगळ्या वस्तू आपण एकाच बॅटरपासून करू शकतो. आमच्याकडे या एकाच बॅटरच्या 2-3 वस्तू नेहमी बनतातच असतं.